मान्सून लांबल्यानं आता शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। जूनच्या दुसऱ्या आठवड्यात देखील तापमानाचा कहर सध्या पाहायला मिळतोय। विदर्भामध्ये तापमानाचा पारा पुन्हा 44 अंशांपर्यंत पोहोचलाय, तर जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये पेरणीला आता सुरुवात होणार आहे। या संदर्भात आढावा घेतलाय लोकशाही मराठीचे प्रतिनिधी सूरज दहाट यांनी। पाहूया। अमरावतीसह विदर्भामध्ये पावसाचा पत्ता नाही, त्यामुळे जर पाहिलं तर पुन्हा एकदा तापमानामध्ये प्रचंड अशी वाढ झालेली आहे। मी सध्या अमरावती शहरातील वेलकम पॉइंट परिसरामध्ये आहे। या ठिकाणी जर पाहिलं तर या ठिकाणी जे लोक घराबाहेर पडतात ते पुन्हा एकदा जे आहे पूर्णपणे आपल्या आरोग्याची खबरदारी या ठिकाणी घेताना दिसून येत आहे। डोक्याला पूर्णपणे घट्ट असा रुमाल बांधूनच लोक घराबाहेर पडता येत आहे, कारण का काल जर पाहिलं तर विदर्भातील अनेक जिल्ह्याचं तापमान जे आहे 44 अंशावर गेलेलं होतं। प्रचंड अशी ऊन या ठिकाणी तपू लागलेली आहे। याप्रमाणे उन्हाळ्यामध्ये गरम असे चटके उन्हाचे नागरिकांना सहन करावे लागत होते, तसेच गरम असे चटके जर पाहिलं तर सकाळपासून नागरिकांना या ठिकाणी लागत आहे। त्यामुळं पाऊस लांबल्यामुळे मात्र शेतकरी राजा पूर्णपणे चिंतेत सापडलेला आहे। त्यामुळं पाऊस केव्हा येणार आणि केव्हा आम्ही पेरणी करणार अशी जी चिंता आहे शेतकऱ्यांना या ठिकाणी लागून राहिलेली आहे। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।